तयार झालेत आपले अप्रतिम चवीचे मैद्यापासून बनवलेले म्हैसूर बोंडा. चवीला खूप छान लागतात. तसंच तुम्ही लहान मुलांना डब्यालाही देऊ शकता. खूप छान लागतात. नक्की बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया म्हैसूर बोंडा. म्हैसूर बोंडा हा मैद्यापासून बनवला जातो. इकडे 3 मोठे चमचे मी मैदा घेतलेला आहे. 1 चमचा मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी तांदळाची पिठी घेतली. कोथिंबीर लागेल, दही आहे आणि आपण मिरचीची चटणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इकडे 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं, 6-7 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि एक मोठा अर्धा कांदा कापून घेतला आहे आणि 1 चमचा जिरं. तर याची आपल्याला चटणी बनवायची आहे. आणि आत्ता आपल्याला बोंडे बनवण्यासाठी हळद लागेल, तेल लागेल आणि मीठ लागेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण ही वाटलेली चटणी, जेव्हा मी चटणी दळत होती ना त्याच्यामध्येच मी दही घातलेलं आहे. त्यामुळे आपल्याला दही सेपरेट फेटावं लागणार नाही. तर आपण आता दही आणि मिरचीचा ठेचा घालूया. आता आपण कोथिंबीर घालणार आहोत, बारीक कापून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालते. थोडासा हिंग घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण पातळसं तयार करून घेऊया. एकदम पातळ नाही, आपल्याला बोंडे सोडता येतील असं छान पातळ करूया. हे मिक्स करून घ्यायचं. बराच वेळ मिक्स करायला लागतं. कमीत कमी 6 ते 7 मिनटं मिक्स करायचं, कारण मैदा आहे, पटकन मिक्स होत नाही. त्यामुळे आपण छान मिक्स करूया. एक 5 मिनटं आपण छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते मिश्रण एकदम असं लवचिक तयार होतं. 5 मिनटं फेटून घेऊया. छोटा अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया. त्यामुळे आपले बोंडे ना एकदम फुलफुलीत होणार. हे पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण 5 मिनिटासाठी असंच ठेवूया, म्हणजे पीठ फुलेल. इकडे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे बोंड्याचं मिश्रण आहे ना ते आपण सोडून देऊया. गोल सोडा, तुम्हाला जसं जमेल तसं सोडा आणि ते फुगून गोलच होतात. त्यामुळे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही सोडू शकता. सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. म्हणजे काय होतं माहिती आहे, सोनेरी कलर छान येतो आणि आतून पण छान शिजले जातात. तर आता आपण हे बघा या पद्धतीने उलटून घेतलेले आहेत आणि कलर पाहू शकता, खूप छान कलर आलेला आहे. हे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत शिजलेले आहे आणि कलर बघा एकदम असा गोल्डन कलर आलेला आहे. आणि हे ना चवीला खूप छान लागतात. नारळाची चटणी किंवा सांबार सोबत बनवा. आता मी सगळं याच पद्धतीनं